उपस्थित असलेले समस्त शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातून आलेले आमचे सन्माननीय भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे अध्यक्ष, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपस्थित असलेले सर्व इतर संघटनेचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार, पंकजाताईंवर प्रेम करणारे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आले असंख्य या ठिकाणी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून आलेले माझे शेतकरी बांधव, सर्व माझे या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनी, युवक मित्रांनो, सर्वात प्रथम मी कोणाचा नामोल्लेख केला नाही, त्याबद्दल आपण सगळेजण मला माफ कराल, कारण की परवाच मतदान आहे आणि एक जरी नाव हुकलं तरी त्याचा परिणाम 50 मतांवर होऊ शकतो. म्हणून सगळे आपण एकच आहोत. संघटन वाढत चाललेलं आहे आणि म्हणून या वाढत्या संघटनेच्या पार्श्वभूमीवर कोणाचंही नाव हुकायला नको. राजकारणामध्ये मराठा महासंघाचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मराठा महासंघाचे महिलाचे जिल्हाध्यक्ष असतील, मराठी महासंघाचे इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, आता नाव आपण कोणाचं घेतलं नाही म्हणून तुमचे सगळे सन्माननीय, माझी माफी, मी माफी मागतो. मतदानावर परिणाम होऊन देऊ नका. राजकारणामध्ये कुठल्या गोष्टीवर मतदानाचा परिणाम होऊ शकतो हे सांगता येत नाही. आता सेल्फीचा बा गेल्या 3 वर्षामध्ये जेवढ्या सेल्फी झाल्या, 40,000 सेल्फी झाल्या, 50,000 सेल्फी झाल्या, मी कधी नाही म्हणत नाही. त्याचं कारण 2 आहे. 2 फायदे आहेत सेल्फीचे. पहिला फायदा की ज्या ज्या लोकांनी सेल्फी घेतलेला आहे या 3 वर्षामध्ये तेवढ्यांनी जरी मला मतदान टाकलं तरी माझा विजय निश्चित आहे. आणि दुसरा फायदा की सेल्फी घेताना जसं गर्दीमध्ये धक्काबुक्की होते, तो रोज संध्याकाळी झोपल्यावर इतकं अंग दुखतं की आपाप ते दाबून निघतं. कोणी इडोल उडून राहिले, कोणी हात ओढतो, कोणी शरीर दाबतं, तर फुकट दाबायचं काम चालू आहे. काय म्हणायचं. आज या लोकसभेच्या प्रचारानिमित्त शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मी माननीय पंकजाताईंची माफी मागतो की या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आपली सभा मला घ्यावा लागते. आमचं स्वप्न होतं पाथर्डीमध्ये जेव्हा पहिली सभा झाली तेव्हा 35,000 ते 40,000 लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि काही तुमची ती सभा झाल्यानंतर समोरच्या उमेदवारांनी सभा सुद्धा घेतली नाही. ही परिस्थिती त्या ठिकाणी एवढं काम त्या ठिकाणी कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचं होतं. तेवढं काम पंकजाताईंचं ग्रामविकास मंत्री असताना या शेवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये विकास कामांच्या माध्यमातून अनेक निधी त्यांनी दिला आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री होती आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रचार कमी केला. कारण की आम्हाला माहित होतं की फार प्रचार करून उपयोग नाही. पंकजाताई जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपलं काही डाळीचं शिजलं नाही आणि म्हणून आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिली. ताई, मी आपल्याला शब्द देतो, आज जरी थोडासा खर्चाचं बंधन असल्यामुळे मंगल कार्यालयामध्ये आम्हाला सभा घ्यावी लागली, पण आपण आता 23 मेला आपण वेळ देऊ शकणार नाही कारण की आपली बीडमध्ये विजयी सभा असणार आहे. पण 24 तारखेला या ठिकाणी शेवगाव पाथर्डीची विजयी सभा आपण आम्हाला या ठिकाणी द्या आणि आपल्याला जरी वाईट वाटलं तरी चालेल, पण बीडच्या सभेपेक्षा जास्त गर्दी सुजय विखे पाटील या ठिकाणी करून दाखवतो. एकदा आचारसंहिता संपल्याने त्यांना बांधलं नाही. आपण त्या ठिकाणी पाहिजे तितके लोक, आज मला वाटतं की असंख्य लोकांनी आम्हाला इतका त्रास दिला, म्हणजे आम्हाला हे जर म्हणतं येतो कुठं जागच नाही आणि बीडचं मतदान संपून केलं तर काही लोकांना तिकडे पाठवलं असतं कारण की तुम्हाला ऐकण्यासाठी या ठिकाणी जनता आलेली आहे. आणि म्हणून मी फार वेळ घेणार नाही. आता माझा आवाज देखील बसलाय, साधारण अजून 2 दिवस आवाज टिकून धरायचा आहे. पण या लोकसभेच्या दृष्टिकोनातून मला दुःख एक गोष्टीचं वाटतं की जेव्हा समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार गेल्या 15 दिवसापासून मी जो पाहिला, खाली बसून घ्या, खाली बसून बसा 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 बसून घ्या, बसून घ्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार पाहिला तर गेल्या 15 दिवसामध्ये एकदाही त्या उमेदवारांनी पाणी प्रश्नाचा उल्लेख केला नाही, त्या उमेदवारांनी शेतीच्या प्रश्नाचा उल्लेख केला नाही, त्या उमेदवारांनी मुळाच्या धरणाचं पाणी त्या ठिकाणी टेलपर्यंत पोहोचायचा उल्लेख केला नाही आणि फक्त काही वैयक्तिक टीका करून या लोकसभेची निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस लढवते. बरं, टीका करावी तर काय करावी? त्या दिवशी माननीय पवार साहेबांची सभा झाली, ते म्हणतात की मुन्ना भाई एमबीबीएस. अरे मी तरी मुन्ना भाई आहे, तू तर भाई आहे. त्या ठिकाणी माझ्यावर टीका केली. आम्ही या समोरच्या लोकांच्या कार्यकर्त्यांना पंटर म्हणून होतो. पंटर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगरचे आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख पंटर म्हणून आम्ही करतो. ते पंटर व्हॉट्सअपवर काल कुणीतरी मेसेज सोडला की जर त्या मुन्नाबाईंनी मेंदूचं ऑपरेशन करून खरंच दाखवलं तर आम्ही खासदार म्हणून निवडून देऊ. तर मला त्यांना विनंती आहे, दुसरा तिसरा का तुमचा उमेदवारच माझ्याकडे पाठवा, त्याचा उमेदवार पाहतो आहे का? व्यक्तिगत प्रचारावर व्यक्तिगत टीका करून कुठलाही विकासाचा मुद्दा नाही, गोरगरिबांच्या प्रश्नाची जाण नाही. सोशल मीडियामध्ये काही मागच्या 15 दिवसामध्ये समोरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे जर आपण फोटो पाहिले तसं गरिबांमध्ये बसलेला एक फोटो आहे, एक आमचे वयोवृद्ध शेतकरी त्यांच्यामध्ये बसलेला फोटो आहे, एखादी आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी हांडा पाणी घेऊन वाहत असेल तिच्याबरोबर फोटो आहे. मला असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे, तुम्ही 4 वर्षापासून आमदार आहात, मग 4 वर्षाचे फोटो कुठे गेले? या 15 दिवसामध्ये फक्त तुम्हाला गरिबांच्या प्रश्नाची जाण झाली. या 15 दिवसामध्ये त्यांना सगळा पुळका आला. अशा एखाद्या ज्येष्ठाच्या खांद्यावर हात टाकून. बरं, प्रश्न असा आहे की तो फोटो काढायला काही गैर नाही, पण यांची प्रतिमा अशी आहे की यांनी एक व्हॉट्सअपवर फोटो टाकला होता. त्या ठिकाणी समोर एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हातात हात दिला आणि त्या ज्येष्ठ व्यक्तींनी हातात हात देऊन आपलं डोकं पुढे केलं होतं आणि वरती स्टेटमेंट आलं होतं की ते ज्येष्ठ व्यक्ती त्याला म्हणतात कमीत कमी मला तरी मारू नको. या समोरच्या राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचाराचा मुद्दा क्रमांक 2, त्यांचं असं म्हणणं आहे की हे डॉक्टर सुजय विखे पाटील हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे नेते आहेत, यांना लोकांचे प्रश्न हेलिकॉप्टरमधून दिसत नाही. मी जमिनीवरचा नेता आहे. तर ताई त्यांना मी आवर्जून सांगतो की जमिनीवर मी आहे, ते जामिनावर पाहिलं. आणि म्हणून या प्रश्नाला लोकांना सत्य परिस्थिती सांगणं गरजेचं आहे. मी आपल्याला शब्द देतो, जास्त वेळ मी घेणार नाही. माननीय पंकजाताईंचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलेला आहात. तरी सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की मला या ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवत असताना फक्त 5 वर्ष संधी आहे. मी जास्त तुम्हाला वेळ मागत नाही, पण या अरे या 25 वर्ष 25 तिकीट देत नव्हतं. 25 वर्ष नको म्हणू बाबा. 5 वर्ष काम करत असताना मी तुम्हाला हा शब्द देतो, मुंडे ताईंच्या समोर शब्द देतो की त्या ठिकाणी जर या 5 वर्षामध्ये नगर जिल्ह्याचं शेवगाव पातळी तालुक्याचा पाणी प्रश्न जर मी सोडवला नाही तर परत 5 वर्षानंतर उमेदवारीचा अर्ज सुद्धा सुजय विखे भरणार नाही, आपल्याला शब्द देतो. आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की त्या ठिकाणी ताई एक गोष्टीचा अभिमान मला साधत आहे की सगळ्यात चांगला प्रचार माझा लोकसभेचा पुढे झाला असेल तर त्या या ठिकाणी माननीय राधाताईंनी रात्रंदिवस एक करून मला प्रचार केला. लोकांनी अफवा उठवल्या, स्वर्गीय राजाभाऊ रानडे असतील यांच्याबद्दल चुकीची माहिती त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकली. पण या ठिकाणी त्यांच्या संघटनेच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती की सगळ्यात जास्त त्रास त्यांना कोणता झाला, कोणाचा झालाय, सगळ्यात मोठे दरोडे कोण आहेत आणि मागच्या कालावधीमध्ये लोकसभा लढत असताना कोणी त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला आणि खंडना घेतला, याचं उत्तर जनतेने द्यायचं हवं. आम्ही कधी वैचारिक लढाई लढलो, आम्ही कधी विचाराच्या पलीकडे लढाई लढलो नाही, आम्ही आमच्या स्वार्थासाठी लढलो नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी मुनिगताईंना शब्द देतो. आता पहिल्या सभेला शब्द दिला ताई तर लगेच एका महिलेने तिकडे पाठिंबा देऊन टाकला. आता शब्द तरी किती लोकांना द्यायचा.
मला तर ही भीती आहे की 5, 6, 10 वर्षानंतर काही 2 विधानसभा करावं लागतील. सगळ्यांना आमदार व्हायचं नेमकी एकाने भागत नाही. आणि पाठिंबा देऊन ते गेल्या काही अडचण नाही. पाठिंबा दिलेला चांगली गोष्ट आहे. राज्याचे आणि देशाचे नेते त्या ठिकाणी आले होते. आता मला कळत नाही, पाठिंबा देत असताना तुम्ही या ठिकाणी शेवगाव तालुक्याच्या जनतेला सांगायला हवं की त्यांचे पण मुलं आहेत, बरोबर अप्पू, त्यांच्या घरात मुलं आहेत, त्यांच्या घरात नातवंड आहेत. जर तुम्ही त्यांना समोरच्या उमेदवाराला पाठिंबा देतात याचा अर्थ तुमच्या मनामध्ये हीच इच्छा आहे की तुमचे मुलं मोठे झाल्यानंतर त्या समोरच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सारखे झाले पाहिजे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करा. कुणी वैचारिकता नाही. आपण कोणाला मतदान टाकायला सांगतो? आपली पिढी बरबाद करायसाठी मतदान टाकायचंय. आणि म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की या शेवगाव पाथर्डी तालुक्याला एका विशिष्ट विचाराने आपण पुढे घेऊन गेलेलो आहोत. या तालुक्याला विचार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा, या तालुक्याला विचार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचा आहे, आणि या तालुक्याला विचार स्वर्गीय राजाभाऊ राजे यांचा आहे. आणि म्हणून या तिन्ही व्यक्तीच्या विचाराला धरून ह्या जो काही स्वप्नपूर्तीचं काम आहे, या भागाला पाणी आणण्याचं काम आहे, त्या ठिकाणी मी करायचा प्रयत्न करेल आणि नुसतं करणार नाही. एवढं मतदान टाका की ज्या ठिकाणी मताधिक्य केलं तर मी त्या दिवशी भाषणामध्ये चुकून बोलून गेलो की मला 1 नंबरचं मताधिक्य पाहिजे, तर समोरचा वर कुठून बोलला आमच्या प्रीतमताईचं काय म्हणून चुकलं तुझं 2 नंबरचं मताधिक्य. 1 नंबर तुझं प्रीतमताईंना आलं पाहिजे, तर एवढं मतदान टाका की या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं मताधिक्याने सुजय विखे पाटील या ठिकाणी निवडून आलं पाहिजे. आता परवाच प्रधानमंत्र्यांची सभा झाली, त्यामध्ये आढावे साहेबांनी कविता सांगितली आणि मग त्यांची कवितेचा रिस्पॉन्स पाहून मी देखील कविता लिहायला लागलेलो आहे. आणि म्हणून माझ्या भाषणाच्या शेवट फक्त तुम्हाला 2-3 ओळी कवितेच्या सांगतो. मला माहित नाही किती जमल. जर तुम्ही निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, जर तुम्ही निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम जगताप, तर मी तुम्हाला लिहून देतो तुमच्या डोक्याला होईल फार मोठा ताप. त्याचं कारण असं आहे की त्यांनी नगरमध्ये केले आहेत मोठे मोठे प्रताप. मग कशाला त्यांना मतदान टाकून वाढून घेतात स्वतःचा व्याप? कशाला त्यांना मतदान टाकून वाढून घेतात स्वतःचा व्याप? अरे रेखांनो, त्यांना थोडा तरी करू द्या पश्चाताप. आणि म्हणून येत्या 23 तारखेला डॉक्टर सुजय विखे पाटलाला मतदान टाकून या जिल्ह्यामधून करून टाका राष्ट्रवादी काँग्रेसचा सुका साफ. या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. ही लढाई, ही निवडणूक आपल्या मुलांच्या भविष्याची आहे, आपल्या पुढच्या पिढीची आहे. आणि म्हणून आपली पुढची पिढी, आपल्या मुलांचं भविष्य एक चांगल्या हाती देण्याचं काम या ठिकाणी आपण सगळ्यांनी करावं. आणि या ठिकाणी मला आशीर्वाद द्या, काम करण्याची संधी द्या. आणि मी आपल्याला आश्वासन देतो की आपल्या टाकलेलं 1-1 मताचं सोनं मी त्या ठिकाणी करून दाखवल. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. ही शेवगावमध्ये माझी शेवटची सभा असेल. आता मुंडेकरांच्या उपस्थितीमध्ये आपण विजयी सभा या ठिकाणी घेणार आहोत. हा शब्द या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या जनतेला देतो. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनीलदादा. यानंतर आपल्या लाडक्या नेत्या नामदार पंकजाताई मुंडे या आपणास मार्गदर्शन करतील.